महाराष्ट्र राज्य पर्यटन महोत्सव समिती अंतर्गत अहमदनगर जिल्हा कला सांस्कृतिक पर्यटन महोत्सव कार्यक्रम नगर शहरामध्ये साजरा करण्यात आला। स्थानिक कलाकारांना आपल्या कलेचा आविष्कार दाखवण्यासाठी केलेले व्यासपीठ तसेच पुस्तके प्रदर्शन भरवून स्पर्धात्मक परीक्षेस उपलब्ध करून देत पर्यटन महोत्सव साजरा करण्यात आला। दरवर्षी महाराष्ट्र राज्य पर्यटन समितीच्या वतीने नगर शहरामध्ये हा महोत्सव साजरा करण्यात येतो। या महोत्सवाविषयी अहमदनगर जिल्हा सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजक जाकीर हुसेन यांनी अधिक माहिती दिली। अहमदनगर जिल्हा पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समितीच्या वतीने शासनाचा उपक्रम गेली 5व्या वर्षे सलग 5 वर्ष आम्ही राबवत आहे। अहमदनगर जिल्ह्यामध्ये पर्यटन स्थळाचा विकास व्हावा, महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून निधी यावा, देशातील व परदेशातील सर्व पर्यटक मध्ये व जिल्ह्यामध्ये आकर्षित व्हावा या हेतूने पर्यटन महोत्सव समितीचं कार्य गेली 5 वर्षापासून सतत करत आहे। अहमदनगरचा भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक आणि पर्यटकासाठी मुक्त व्हावा, या शहरालगत पिंपळगाव तलाव, कापूरवाडी तलाव या ठिकाणी तलाव जे आहे पर्यटकासाठी खुले करून तिथे बोटी सोडून पर्यटकांना एक वेगळा आनंद देण्याचा मानस आमच्या या समितीच्या वतीने आहे। अशा पद्धतीने पर्यटन महोत्सव साजरा करतो। महाराष्ट्रातून या महोत्सवामध्ये कलावंत सहभाग घेतात आणि इतिहास संशोधक सुद्धा यामध्ये सहभाग नोंदवून आम्हाला सतत सहकार्य करतात। या पर्यटन महोत्सवामध्ये साहित्य नगरी पुस्तक प्रदर्शन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून हुशार विद्यार्थी व ISI लेवलच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं या ठिकाणी सवलतीच्या दरात मिळतील। त्याचप्रमाणे या सर्व कलावंतांना शासनाच्या वतीने कुठंतरी सामावून घ्यावा, त्यांना नोकरी आणि अन्य सुविधा मिळाव्यात या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने आमची अशी प्रामुख्याने मागणी आहे। आणि या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं एक मोठं काम महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचा मोठा निधी आणून या शहराचा विकास करावा असे आव्हान आणि आमच्या समितीच्या वतीनं सातत्याने प्रयत्न करतो, ही मुख्य मागणी राहील। तर या महोत्सवामध्ये स्थानिक कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या, तर सामाजिक सांस्कृतिक खेळ अशा माध्यमातून ज्यांनी आपले नाव उंचावले त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। याप्रसंगी श्रीगोंद्याचा बालपुढारी घनश्याम दराडे हा सर्वांचंच आकर्षण ठरला। त्यानं यावेळी बोलताना सांगितलं की आजच्या पिढीने सैराट सिनेमाच्या झिंगाट गाण्यावर नाचा, पण सैराट होऊ नका। परशासारखी विहिरीमध्ये उडी घेऊ नका, तेथे आरची होती आणि येथे फरशी असेल। मी तुम्हाला एक विनंती करतो की जेव्हा परशाने उडी मारली त्याचा विहिरीमध्ये, तेव्हा परशाने उडी मारली आरतीसाठी, पण तुम्ही आयुष्यात उडी विहिरीत मारत असताना तुम्ही जेव्हा उडी मारणार आहेत तेव्हा त्या जागेवर आरती नसून फरशी असणार आहे। मग फरशी असल्यावर तुम्ही गुडघं फोडिता काही फोडिता। तर मित्रांनो, याच्या अहंकारी जाऊ नका आणि सैराटचं जरी झिंगाट गाजलं असलं ना तरी गाजू द्या। मला काय म्हणायचंय, त्यांनी 3 संदेश दिल्यात, आपण ते पाळा। आई वडिलांपासून पळून गेल्या काय होतं आणि आई वडिलांना सोडून आई वडिलांचं ऐकत जा। शेवट त्यांना मरण पत्करावं लागलं, शेवट असा झालाय। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, व्यसन काही करू नका, कारण व्यसन करायची गरज नाही। तर त्या व्यसनाच्या जागेवर तुम्ही दुसरं काही का, पण व्यसन मात्र व्यसन अहंकारी जाऊ नका। सैराट व्हा पण गैराट होऊ नका, सुसाट व्हा पण गैराट होऊ नका। या कार्यक्रमाचे समन्वयक अमोल बागुल यांनी या महोत्सवाविषयी अधिक माहिती दिली। अहमदनगर जिल्हा पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव समितीच्या वतीने सन 2017चा हा अहमदनगर जिल्हा पर्यटन सांस्कृतिक कला महोत्सव कालपासून या ठिकाणी सुरू झाला। ITIच्या सुमारे 500 विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या वृक्ष दिंडीने या भव्य दिव्य पर्यटन महोत्सवाची सुरुवात या ठिकाणी केली। या 525 वर्षाच्या ऐतिहासिक आयुष्य लाभलेल्या अहमदनगर शहरामध्ये शेख जाकीर हुसेन या समितीचे समन्वयक
यांनी प्रथमतः हा पर्यटन महोत्सव या नगर शहराच्या मातीमध्ये घेण्याचा मानस या ठिकाणी सुमारे 5 वर्षांपूर्वी व्यक्त केला होता आणि महाराष्ट्र शासन आणि आंतरभारतीय शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शेख जाकीर हुसेन साहेब यांच्या पुढाकारातून गेल्या 5 वर्षापासून नगरच्या मातीवर हा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. 5 वर्षांमध्ये सुमारे 6 ते 7 हजार कलाकारांना व्यासपीठ आणि एक आगळ्या पद्धतीचं त्यांच्या कौशल्यांना सादरीकरण करण्यासाठी संधी या महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जात आहे. अनेकविध कार्यक्रम लहान मुलं असो किंवा वृद्ध असो या सर्वांसाठी मनोरंजनाबरोबरच मुली वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा अशा अनेक संदेशांनी प्रेरित असलेला कला महोत्सव दिवसेंदिवस नगरच्या सौंदर्यामध्ये भर घालत आहे. न्यूज रिपोर्टर सुशील थोरात, S9 मीडिया, अहमदनगर.